केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज आणि उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर. आज छत्रपती संभाजीनगरमध्ये रात्री 9 ते 10 आणि दोन्ही मुख्यमंत्र्यांसोबत जागा वाटपासंदर्भात आढावा बैठक घेणार. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या उपस्थितीमध्ये नागपूरमध्ये भाजपची आढावा बैठक. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंसह विदर्भातले पदाधिकारी उपस्थित राहणार. मुंबई विद्यापीठातील सिनेट निवडणूक आज पार पडणार. ठाकरेंची युवासेना विरुद्ध अखिल भारतीय विद्यार्थी परिषद असा थेट सामना. 10 जागांसाठी 28 उमेदवार रिंगणार. सकाळी 9 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात होणार. आरटीओ कर्मचारी संघटना बेमुदत संपावर ठाम. विविध प्रलंबित मागण्यांसाठी आजपासून संपावर जाणार. लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता 29 तारखेला मिळणार. मंत्री आदिती तटकरेंची माहिती. तर छाननीमुळे विलंब लागलेल्यांनाही तिन्ही हप्त्यांची रक्कम मिळणार. राज्यातील 14 आयआयटीचं नामांतर. ठाणे आयआयटीला धर्मवीर आनंद दिघेंचं नाव. एल्फिन्स्टन महाविद्यालयातील आयटीआयला बाबासाहेबांचं नाव. कोल्हापूरच्या आयटीआयला शाहू महाराजांचं आणि बीडच्या आयटीआयला विनायक मेटेंचं नाव. मंत्री मंगलप्रभात लोढा यांचा निर्णय. पुण्यातील लोहगाव विमानतळावरती नामांतर. जगद्गुरू संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून लोहगाव विमानतळ ओळखलं जाणार. मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय. राज्याच्या नव्या सांस्कृतिक धोरणाला मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता. या धोरणाचा दर 5 वर्षांनी आढावा घेतला जाणार. सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांच्या मानधनात दुपटीनं वाढ. मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय. ग्रामसेवकांना आता ग्रामपंचायत अधिकारी असं संबोधणार. परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची ब्राह्मण समाजाची मागणी पूर्ण. महामंडळाच्या स्थापनेसाठी मंत्रिमंडळाची मंजुरी. क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे यांना सुसज्ज क्रीडा सुविधा उभारण्यासाठी वांद्रेतला भूखंड. मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता. एसटी महामंडळाच्या जमिनी बीओटी तत्वावर विकसित करणार. 60 वर्षाचा भाडेपट्टा करार. मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता. शिरूर ते छत्रपती संभाजीनगर या नवीन ग्रीनफील्ड द्रुतगती मार्गाला मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी. 205 किलोमीटरच्या द्रुतगती मार्गाला 14,886 कोटी रुपयांचा खर्च. राज्यातील धान उत्पादकांना दिलासा. प्रति क्विंटल 40 रुपये अतिरिक्त भरडाई दर भात गिरणीधारकांना मिळणार. मंत्रिमंडळात निर्णय. दूध उत्पादकांना गाईच्या दुधासाठी लिटर मागे 7 रुपयांचं अनुदान. मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय. मंत्रिमंडळ बैठकीमध्ये अजित पवार आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यात अनुदानावरून वाद. दुधाला 7 रुपये अनुदानासाठी निधी कसा उभा करायचा, अजित पवार यांचा सवाल. राज्यातील यंदाचा ऊस गळीत हंगाम 15 नोव्हेंबरपासून सुरू करण्यात येणार. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत समितीचा निर्णय. दहा किंवा 10पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये शिक्षकांच्या नियुक्तीसंदर्भात शासन निर्णय जारी. बीएड, डीएड धारक तरुणांना कंत्राटी पद्धतीनं शिक्षक म्हणून नियुक्ती देणार. उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांना दिलासा देण्यास विशेष सत्र न्यायालयाचा नकार. राहुल शेवाळेंकडून मानहानीचा खटला दाखल. दोषमुक्तीसाठी केलेला अर्ज मुंबई सत्र न्यायालयातील विशेष कोर्टानं फेटाळला. डॉक्टर अजित रानडेंना हायकोर्टानं दिलेला दिलासा 25 सप्टेंबरपर्यंत कायम. नियमित खंडपीठ उपलब्ध नसल्यामुळे सुनावणी पुढे ढकलली. पुढची सुनावणी नव्या खंडपीठासमोर होणार. एकनाथ खडसे फक्त आरोप करतायत. त्यांच्याकडे पुरावे असतील तर त्यांनी द्यावेत. खडसेंची नार्को टेस्ट करावी. माझा कट्ट्यावर बोलताना गिरीश महाजन यांची मागणी. स्वतःही नार्को टेस्टला तयार असल्याचं वक्तव्य. एकीकडे नाथाभाऊंचं संतुलन बिघडलं असं गिरीश महाजन म्हणतात आणि दुसरीकडे आपल्या वक्तव्यांची दखल घेतात. संतुलन बिघडलेल्या माणसासाठी नार्को टेस्ट करण्याची गरज काय? खडसेंचा महाजनांना सवाल. निलेश राणे विधानसभा निवडणूक लढवणार. कुडाळ मालवण मतदारसंघातून उमेदवारी मागितली. वैभव नाईकांसोबत लढत होणार. अकोला जिल्ह्यातील बाळापूरचे ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी भाजप आणि शिंदे गटाला रावणाची उपमा दिली. बाळापुरातून शिंदे गटाचं डिपॉझिट जप्त न केल्यास राजकारणात राहणार नसल्याचंही वक्तव्य केलं. एबीपी माझा,
उघडा डोळे बघा नीट.